श्री गुरुदेव मित्रांनो, मन भटकले तरी जप थांबवायचा नाही. आजचा संकल्प गुरु संदेश. मित्रांनो, आजचा हा संदेश ऐकताना डोळे मिटा, श्वास हळू घ्या आणि मन शांत करा. आजचा संकल्प आहे, मन भटकले तरी जप थांबवायचा नाही. मित्रांनो, जपाला बसलो की आपण स्वतःशीच लढतो. मन म्हणते आज जमत नाही. मन म्हणते खूप विचार आहेत. मन म्हणते आज नंतर करूया. पण आज गुरुदेव सांगतात, मन ऐकू नका, नाम ऐका. एकदा गुरुदेव आपल्या शिष्यांना घेऊन निसर्गाच्या सानिध्यात बसले होते. आजूबाजूला शांतता होती. वाऱ्याची मंद झुळूक, पक्ष्यांचा किलबिलाट. सगळे शिष्य जप करत होते. पण एक शिष्य अस्वस्थ होता. माळा हातात होती. पण मन संसारात होते. कधी कामाची चिंता, कधी घरच्यांची काळजी, कधी भविष्याची भीती. थोडक्यात वेळेत त्याने माळ खाली ठेवली. डोळ्यात पाणी आले. तो गुरुदेवांकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, माझे मन जपात लागत नाही. मन भटकते. मला वाटते माझा जप वाया जातोय. गुरुदेव हसले. ते म्हणाले, बाळा, नदीला विचार येतात का? पाणी गढूळ आले म्हणून ती वाहने थांबते का? शिष्य शांत झाला. गुरुदेव पुढे म्हणाले, मन भटकणे ही तुझी चूक नाही. मनाचे कामच आहे विचार करणे. पण जप थांबवणे ही मोठी चूक आहे. मन कोठेही जाऊ दे, पण माळा थांबून देऊ नकोस. आज मन भटकेल, उद्या कमी भटकेल, पण एक दिवस नामच मनाला पकडेल. त्या शिष्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला कळले, जप म्हणजे एकाग्रता नाही. जप म्हणजे न थांबणारी श्रद्धा आहे. त्या दिवसापासून तो शिष्य बदलला. मन भटकले, तो हसला. अश्रू आले तरी माळ फिरवत राहिला. थकवा आला तरी नाम सोडले नाही. आणि एक दिवस असे झाले, मन भटकले पण लगेच नामाकडे परत आले. मित्रांनो, आज हा गुरुदेव आपल्यालाही हेच सांगत आहे. जप परिपूर्ण असावा अशी अपेक्षा ठेवू नका. जप प्रामाणिक असावा, इतकेच पुरेसे आहे. आजचा संकल्प छोटासा आहे पण फार खोल आहे. मन भटकले तरी जप थांबवायचे नाही. आजचे मन ऐकणार नाही, आज नाम ऐकणार. जर आज जप करताना मन भटकले तर अपराध वाटून घेऊ नका. फक्त हळूच मनाला चल परत नामाकडे. हेच साधना आहे, हीच भक्ती आहे. मित्रांनो, हा संकल्प आजच करा. आज नाही तर कधीच नाही. मन माझे नसेल पण माझा जप नक्कीच माझाच असेल. जय श्रीराम. नामस्मरण चालू ठेवूया. जय श्रीराम. मित्रांनो, असाच संकल्प करा आणि नाम जप चालू ठेवा.